गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणाऱ्या HPV लसीबाबत सोशल मीडियावरती पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये असं आवाहन ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केलं आहे। चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पसरवून पालकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून त्यामुळे अनेक मुली महत्त्वाच्या संरक्षणापासून वंचित राहण्याचा धोका असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। महिलांच्या आढळणाऱ्या गंभीर आजारांपैकी गर्भाशय मुखाचा कर्करोग हा अत्यंत धोकादायक आजार मानला जातोय। या कर्करोगाचे प्रमुख कारण ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस हा विषाणू आहे। मात्र योग्य वयात प्रतिबंधात्मक लसीकरण केल्यास या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणामध्ये कमी करता येतो। HPV लस पूर्णपणे सुरक्षित असून जगातील अनेक देशांमध्ये ती मोठ्या प्रमाणावरती दिली जाते। आतापर्यंत या लसीचे गंभीर दुष्परिणाम आढळले नाहीत, त्यामुळे सोशल मीडियावरती पसरल्या जाणाऱ्या अफवांवर किंवा चुकीच्या माहितीकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे। कोणतीही शंका आल्यास केवळ अधिकृत आरोग्य केंद्र किंवा तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच योग्य माहिती घ्यावी असे डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितले। स्टेट लेवलचं HPV वॅक्सिनेशन लॉन्च करण्यात आलं आहे। तुम्हाला माहीत जर असेल तर HPV वॅक्सिन ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस हा जो वॅक्सिन आहे खूप महाग आहे, तो इझिली अवेलेबल नव्हता। बऱ्याच वर्षी आम्ही पेडियाट्रिशियनकडे जेव्हा प्रायव्हेट प्रॅक्टिशनरकडे जातात डॉक्टर्सने ते इंजेक्शन घेतलं जातं, खूप महाग आहे, 10,000च्या वरती कॉस्ट आहे। तीच वॅक्सिन गव्हर्नमेंटनी फ्रीमध्ये अवेलेबल केली आहे। ती वॅक्सिन अत्यंत महत्त्वाची आहे। आम्ही ज्यांचे 14 वर्षे कंप्लीट झाले, 15 वर्षाला काही दिवस 15 वर्ष 14 ते 15 वर्ष जे आहेत नाही त्यांना हे वॅक्सिन द्यायचं आहे मुलींना। त्यांना हे वॅक्सिनेशन फ्रीमध्ये सगळ्या सरकारी दवाखान्यामध्ये अवेलेबल आहे। जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यायला पाहिजे। सर्वायकल कॅन्सर असतील किंवा ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा ओरल कॅन्सर हे जीवघेणे आजार आहे। त्याच्यापैकी सर्वायकल कॅन्सर हा समजू येत नाही, खूप डेंजरस आहे। जेव्हा कळतो त्या यंग मुली आणि बाया याच्यामुळे वाढतात आणि त्याचं प्रिव्हेन्शन करायचं असेल तर HPV वॅक्सिन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि अतिशय महत्त्वाचा वॅक्सिन आहे। आपण लक्षात घ्या, आपण पोलिओसारखे किंवा देवीचा आजार वगैरे, धनुर्वादासारखे किंवा रेबीजसारखे आपण हे वॅक्सिनने आजार कंट्रोल केले आहे। तर जर सर्वायकल कॅन्सर कंट्रोल करायचं असेल तर वॅक्सिन घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि खूप कॉस्टली वॅक्सिन आहे, त्यामुळे हा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहे। जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे। एकंदरीत पाहतोय आपल्याकडे चांगलं काही काम सुरुवात झाली की त्याच्याबद्दल काहीतरी वावटं उठवलं जातं, खोटं काहीतरी फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, यूट्यूबवर टाकलं जातं आहे। वॅक्सिन डेंजरस आहे, हे आहे, ते आहे, बरेच खोटे व्हिडिओ चालू आहे। कृपया अफवावर विश्वास ठेवू नका। मी जिल्ह्याचा जिल्हा शल्यचिकित्सक आहे, जिल्ह्याची जबाबदारी आमची आहे।